अनेक मंत्र्यांच्या कामामध्ये बंडखोरांचा समावेश होता, सहभाग होता, तो इन्फ्लुएन्स करत होता, तसं तुम्ही म्हणालात. नक्कीच मुख्यमंत्री सुद्धा त्याच पद्धतीने म्हणतात की फोटो कोणाचा असू शकतो, परंतु त्याच काळातला महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात त्याच्या संस्थेचं काम करण्यात आलं होतं. पण त्यावेळेला कोणाचा प्रभाव होता? एक लक्षात घ्या, हा तुमचा प्रश्न अत्यंत चुकीचा आहे. हा तुमचा प्रश्न चुकीचा आहे. गुन्हा घडलाय त्या काळापासून मी हा विचार आपण केला पाहिजे. गुन्हा कधी घडले आहेत हे साधारण 1 वर्षभरातले हे गुन्हेगारीचं स्वरूप आहे. 1 वर्षभरातले बरोबर आहे. आता गवत कोणी लावलं, पाणी कोणी दिलं, हे काय प्रश्न नाही आहेत ना. पाणी कोणी दिलं, गवत कोणी लावलं, फुलझाडं कोणी लावली. मुळात असं आहे, तिथे अशा प्रकारे जाऊन गेल्या 2 वर्षामध्ये कोणते मंत्री, कोणते आमदार, कोणते खासदार त्या बुवाबाजीला प्रतिष्ठा देत होते. महाविकास आघाडीच्या काळामध्ये काय झालं काय नाही या संदर्भात उघड आहे. तुम्ही पाणी दिलं असं म्हणताय, ठीक आहे, तुम्ही बातमी दिली आहे पाणी दिलं आहे. पाणी देणं हा गुन्हा आहे का? एखाद्या संस्थेला अनेक त्यावेळेला रजिस्टर असलेल्या अनेक संस्थांना आताही पाणी दिलं आहे, पूर्वी पाणी दिलं असेल.